तर महाराष्ट्रातला एक नेता ज्यांनी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रीपद मिळवलं, जो आजपर्यंत एकही निवडणूक हारलेला नाही, ज्यांनी देशाचं संरक्षण मंत्रालय सांभाळलं, त्याच्यानंतर कृषी मंत्रालय हे 10 वर्ष सांभाळलं आणि त्यासोबतच BCCI आणि ICC यांचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं. 3 वेळेस त्यांच्यासमोर भारताची पंतप्रधान होण्याची संधी आलेली होती, परंतु 3 वेळेस त्यांच्यापासून ही संधी चुकली. तर मित्रांनो, आज आपण बोलत आहोत शरद पवार यांच्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरुवात करूया शरद पवार यांच्या जन्मापासून. शरद पवारांचा जन्म झालेला होता 12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीमध्ये. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेले होते आणि वयाच्या 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झालेले होते. पुढच्या काळात ते 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1978, 1988, 1990 आणि 1993 या साली. केंद्रात संरक्षण मंत्री होते 1991 ते 1993 आणि कृषी मंत्री होते 2004 ते 2014 मध्ये. पण राष्ट्रीय राजकारणामध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवार साहेब प्रामुख्याने 3 वेळेस या पदाच्या जवळ गेले, परंतु 3 वेळेस ही संधी त्यांच्यापासून हुकली. तर पहिली संधी तर 21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. काँग्रेस धक्क्यात होती आणि नव्या पंतप्रधानाची निवड करायची होती. त्यावेळेस पवार संरक्षण मंत्री होते आणि पक्षातला एक तरुण प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा होते. पक्षातल्या अनेकांना वाटत होते की पवारांनीच पंतप्रधान व्हायला पाहिजे, परंतु निर्णय गेला PV नरसिंह राव यांच्या बाजूने. शरद पवार साहेबांनी स्वतः आपल्या ऑन माय टर्म्स या आत्मचरित्रामध्ये लिहिलंय की राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पवारांनी पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केला, पण सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांचा माणूस पंतप्रधान म्हणून नको होता. त्यामुळे त्याऐवजी PV नरसिंह राव यांची त्यावेळेस निवड करण्यात आली. NCPचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही नंतर हेच सांगितलं की पक्षातल्या अनेकांचं मत होते की पवारांसारखा तरुण प्रशासनाची चांगली जाण असलेला उमेदवार पंतप्रधान पदासाठी हवा होता, पण काँग्रेसच्या कोटीने नरसिंह राव यांना पुढे केलं. नाराजी असून सुद्धा शरद पवार साहेबांनी त्यावेळेस संरक्षण मंत्रीपद हे स्वीकारलं आणि 1993 मध्ये त्यांना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे देण्यात आलं. पवार साहेब पुन्हा बारामतीतून लोकसभेवर निवडून आले आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी दावा केला, पण इथेही त्यांचा पराभव झाला. काँग्रेस अध्यक्षपद गेलं सीताराम केसरी यांच्याकडे. प्रफुल्ल पटेल यांच्या मते यावेळेस ही संधी सुद्धा मोठी होती, पण 1996 मध्ये काँग्रेसला 145 जागा मिळालेल्या होत्या आणि पुढच्या वर्षी म्हणजेच 1996 मध्ये पवार साहेब पुन्हा लोकसभेवरती निवडून आले आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी दावा केला, पण इथेही त्यांचा पराभव झाला. काँग्रेस अध्यक्षपद गेलं सीताराम केसरी यांच्याकडे. पवार साहेब तिसऱ्यांदा 1996 मध्ये लोकसभेवर निवडून आले आणि त्याच वर्षी काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रयत्न केला, पण सीताराम केसरी यांच्याकडून पक्षांतर्गत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तर प्रफुल्ल पटेल यांच्या मते ही संधी यावेळेस मोठी होती, पण 1996 मध्ये काँग्रेसला 145 जागा मिळाल्या होत्या आणि देवगौडा, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जर पवारांना पंतप्रधान केलं तर ते काँग्रेसला पाठिंबा देतील, पण नरसिंह राव यांनी हे मान्य केलं नाही आणि काँग्रेसने बाहेरून देवगौडा यांच्या सरकारला पाठिंबा दिला. म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा ही संधी पवार साहेबांच्या हातातून गेली आणि नंतर टर्निंग पॉईंट येतो 1999 मध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण इथून पुढे पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातला मार्ग स्वतःच्या निर्णयामुळेच बदललेला आहे. 1998च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सत्तेत आलं. काँग्रेसने सोनिया गांधी यांना पक्षाचं नेतृत्व दिलं. यावर पवार, PS संगमा आणि तारिक अनवर यांनी आक्षेप घेतला. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करत कोणीही परदेशी वंशाचा नेता पंतप्रधान होऊ नये अशी भूमिका या सगळ्यांनी मांडली. याचा परिणाम काय झाला तर 1999 मध्ये या तिघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं आणि याच रोजी स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची. विदेशी मुळाचा मुद्दा हे केवळ एक निमित्त होतं. हे यावरून स्पष्ट होते की NCPच्या कोणत्याही जाहीरनाम्यात किंवा पक्षाच्या चार्टरमध्ये हा मुद्दा नंतर कधीच मांडला गेला नाही. विश्लेषकांच्या मते हे खरं कारण नव्हतं. जर सोनिया गांधी काँग्रेसच्या नेत्या राहिल्या तर पवारांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न कायमच संपुष्टात आलं असतं. हे पवारांना कळून चुकलं होतं, त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला असं या विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर काँग्रेसपासून वेगळं झाल्यानंतरच 4 महिन्यामध्येच म्हणजे शरद पवारांनी त्याच पक्षाशी हातमिळवणी केली. तर याचबरोबर सप्टेंबर 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि NCP या दोघांनी निवडणूक जरी वेगवेगळी लढवलेली असली
तरी या दोघांनी एकत्र येऊन त्या वर्षी आपली सत्ता त्या वर्षी स्थापन केली. तर पवार साहेबांची तिसरी संधी कशी हुकली, तर 2004च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सत्तेत आलं. त्यावेळी सोनिया गांधींनी स्वतः पंतप्रधान पद नाकारलं आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदी बसवलं. अनेक विश्लेषकांच्या मते आणि राजकीय नेत्यांच्या मते जर सोनिया गांधींना त्या वर्षी पंतप्रधान व्हायचं नव्हतं तर त्यांनी शरद पवारांना हे पद द्यायला हवं होतं, परंतु त्यांनी हे त्यांना दिलं नाही. कारण की पवार आता काँग्रेसच्या बाहेरचे आणि वेगळ्या पक्षाचे प्रमुख नेते होते. NCP कडे संख्याबळ मर्यादित होतं. NCP नेते तारिक अनवर यांनी नंतर स्पष्ट सांगितलं की पवारांकडे क्षमता आणि अनुभव सगळं आहे, पण संसदीय लोकशाहीत शेवटी संख्याबळच निर्णायक ठरतं आणि तेच पवारांकडे कमी होतं. खुद्द पवारांनीही मनमोहन सिंग यांना पाठिंबा जाहीर केला आणि 2009च्या निकालानंतर पवार स्वतः म्हणाले होते की निकाल पाहता मनमोहन सिंग यांच्याशिवाय दुसरं कोण उमेदवार असू शकेल का. तर पुढे 2004 आणि 2014 पर्यंत सलग 10 वर्ष हे शरद पवार या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिले, पण नंबर 2 पदही त्यांना या सरकारमध्ये भेटलेलं नाही. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदासाठी गेल्यानंतर रिकाम्या झालेल्या मंत्रिमंडळातल्या नंबर 2 स्थानावर पवारांऐवजी कनिष्ठ असलेल्या A.K. अँटनी यांची नियुक्ती करण्यात आली. यावरून नाराज होऊन NCPने एका UPA बैठकीवरही बहिष्कार टाकलेला होता आणि जी शेवटची आशा होती ती म्हणजे 2019. तर तुम्हाला माहिती आहे की 2019 पूर्वी पवारांनी भाकीत केलं होते की 2019च्या निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, पण प्रत्यक्षात 2019 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत भेटलं आणि ही शेवटची शक्यता सुद्धा इथे मावळली. आणि महाराष्ट्रात मात्र शरद पवारांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. शिवसेना, काँग्रेस, NCP अशी अभूतपूर्व आघाडी घडवत उद्धव ठाकरे यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं. तर आता निष्पक्षपणे आपण दुसरी बाजू सुद्धा बघूया, कारण फक्त काँग्रेसच्या कोटरीने संधी हिरावली एवढं कारण नाही. टीकाकारांचं म्हणणं आहे की पवारांची राजकीय प्रतिमा नेहमीच विश्वासार्हतेच्या प्रश्नाशी जोडली गेलेली होती. 1978 मध्ये पक्षांतर्गत बंड करून सरकार पाडणं, 1999 मध्ये विदेशी मुळाचा मुद्दा काढून पक्ष सोडणं आणि काही महिन्यातच त्याच पक्षाशी हात मिळवणी करणं, यामुळे पवार भरवशाची राहिलेले नव्हते अशी प्रतिमा तयार झालेली होती आणि जी राष्ट्रीय नेतृत्वासाठी अडथळा निर्माण करणारी होती. 1990च्या दशकात भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रशासकीय त्रुटीमुळे त्यांचा राष्ट्रीय राजकारणातील पराभव कमी झालेला होता असं मानलं जात होतं. तर शरद पवार यांचं राजकारण मुख्यतः महाराष्ट्रापुरतं आणि सहकार क्षेत्रापुरतंच, म्हणजे साखर कारखाने, सहकारी बँका यापुरतंच मर्यादित राहिलं. हिंदी पट्ट्यात किंवा दक्षिण भारतात त्यांना जनाधार कधीच मोठ्या प्रमाणामध्ये भेटलेला नाही असं अनेक जण मानतात. तर अनेक जण असंही मानतात की NCPच्या संख्याबळाची मर्यादा हे सुद्धा वास्तव आहे. कधीही राष्ट्रीय स्तरावर 16वरती मोठी ताकद NCPने दाखवून दिलेली नाही. तर थोडक्यात काय, तर शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली यामागे फक्त एक कारण नाही, तर अनेक घटकांचा संगम आहे. तर 1991 आणि 1996 मध्ये काँग्रेसच्या अंतर्गत राजकारण आणि सोनिया गांधीच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनात पवारांना संधी मिळाली नाही. तर 1999 मध्ये स्वतःच्याच निर्णयाने काँग्रेस सोडून एक प्रादेशिक पक्षाची स्थापना करणे, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचं संख्याबळ कायमच मर्यादित राहिलं. तर 2004 आणि 2009 मध्ये संख्याबळाअभावी आणि पक्षाच्या मर्यादित विस्ताराची संधी ही हातातून गेली आणि 2019 मध्ये भाजपच्या स्पष्ट बहुमतामुळे त्रिशंकू संसदेची शक्यता ही संपुष्टात आली. तर राजकारणात योग्यता आणि संख्याबळ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात आणि पवारांच्या बाबतीत अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य असूनही योग्य वेळी योग्य संख्याबळ त्यांच्या बाजूने कधीच पूर्णपणे उभं राहू शकलं नाही. त्यामुळे शरद पवारांना 3 वेळेस पंतप्रधान पदापासून हुलकावणी घ्यावी लागली. तर मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.